यशाचा पुस्तक, यशाचा ग्रंथ, याचा 11वा अध्याय, यशया याचा 11वा अध्याय आणि 1 पासून ते 10 पर्यंत आपण वाचूया. यशया 11, 1 ते 10. आणि प्रेमलता आपल्यासाठी वाचत. यशयाचा 11वा अध्याय 1 ते 10. यशयाच्या बुंध्याची सात्विक कारकीर्द. यशयाच्या बुंध्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. परमेश्वराचे उभय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही, कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही, तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करेल. पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करेल. तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीस ताडण करेल. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करेल. धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा पोखराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यास लहान मूल वळेल. गाय व अस्वल एकत्र उचलतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. खान तुटे मूल पुरुषाच्या बुबळाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावरती उपद्रव देणार नाही व नासधूस करणार नाही, कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या यशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. देवबाप वाचलेले विष्णू आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. इशाय हा जो आहे तो इशाय हा दाविदाचा बाप आहे, दाविदाचा वडील आहे. आणि त्याच्या बुंध्याला धुमारा फुटेल म्हणजे त्याच्या शाखा वाढतील. आणि हा धुमारा फुटेल म्हणजे काय की त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. इशायाला कोण झाला? दावीद. आणखी 6 भाऊ त्याला होते, म्हणजे 7 जणचे होते. हा सगळ्यात शेवटचा होता, धाकटा होता. त्यानंतर आणखी त्याच्यानंतर त्याची संतती, या दाविदाची संतती, मग त्याची 4 मुलं, त्याच्यानंतर आणखी त्यांना मुलं झाली. आणि हे करत करत कुठपर्यंत आलं? त्याची संतान प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत. आणि म्हणून हा जो इशाय आहे त्याच्या बुंदाला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. आता हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्याबद्दल काय म्हटलेलं की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटीज आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी येशू ख्रिस्ताचे स्वभाव वैशिष्ट्य आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दुसऱ्या वचनामध्ये म्हटलं की परमेश्वराचा आत्मा म्हणजे कोण? पवित्र आत्मा. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा. सुज्ञान म्हणजे चांगलं ज्ञान. ज्ञानामध्ये बरेच फरक आहेत. प्रामुख्यानं सुज्ञान म्हणजे चांगलं, थोडं तुम्ही खूप ज्ञानी असं समजलं जातं. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे ते त्या सुज्ञान, चांगल्या ज्ञानाचा आत्मा, त्याचप्रमाणे समंजसपणाचा आत्मा म्हणजे त्यानंतर सुसंकल्प, चांगला संकल्प, चांगला बेत करणं, चांगले प्लॅन करणं, ह्याचा आत्मा व सामर्थ्याचा आत्मा आणि परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा. आता इथं मी म्हटलं त्याप्रमाणे ज्ञान हे सुज्ञान आहे, चांगलं आहे, जगातलं ज्ञान चांगलं आहे. आता सायन्स म्हणा, जॉग्रफी म्हणा किंवा इतर कुठल्या ज्ञान शाखा आहेत त्याचं ज्ञान वेगळं आणि परमेश्वराचं ज्ञान हे वेगळं.
हे परमेश्वराचं ज्ञान. आता जे ज्ञानाबद्दल म्हटलेलं आहे ते ज्ञान आम्हाला देवाविषयीचं ज्ञान आम्हाला पाहिजे, परमेश्वराचं ज्ञान आम्हाला पाहिजे. ते त्याच्याकडं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे या सगळ्या गोष्टी आहेत. त्या जर आहे ना, आता यशया हा भविष्य काळाबद्दल तर बोलतो आहे आणि त्यामुळे तो म्हणतो की त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. ज्यावेळेला तो परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेला ते त्याच्यासाठी सुगंधमय आहे, म्हणजे चांगला सुवास देणारा आहे. त्यानंतर तो डोळ्याने पाहिल तेवढ्यानंच न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यानंच तो निर्णय घेणार नाही. म्हणजे तो न्यायी आहे, परंतु आंधळेपणानं तो न्याय करत नाही. तो काय म्हटलेलं आहे की तो डोळ्याने पाहिल तेवढ्यानंच तो न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यानंच तो निर्णय घेणार नाही. म्हणजे तो न्यायी का आहे तर तुमची आणि माझी सगळ्या प्रकारची कर्म किंवा कामं, आतली बाहेरली, आमच्या मनात काय आहे, आम्ही करतो काय, हे सगळं तोलणारा पाहणारा देव आहे. आणि फक्त ऐकून फक्त पाहून तो निर्णय घेणार नाही, तर इथं काय चाललं आहे हे देखील त्याला कळतं. आणि तशा प्रकारचा आत्मा त्याच्याकडं आहे. तर तसेच आपल्या निर्णय करेल, आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वी साडण करेल. आपल्या मुखरूप शब्दानं तो काय करेल, पृथ्वीला शिक्षा करेल. कारण ज्यावेळी तो बोलतो त्यावेळी तशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. शासन तो करणार आहे. तो म्हणतो की मी प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे करणार आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माचं प्रतिफळ देणार देव आहे. न्याय काय आहे की न्याय हा ज्यानं चूक केली नाही त्याला त्याची बाजू त्याला योग्य तो न्याय देणं, ज्यानं चूक केलेली आहे, गुन्हा केलेला आहे त्याला त्याची शिक्षा देणं. आमच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे की तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा ज्यावेळेस पुन्हा येणार आहे, सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट, ते कसं असणार आहे, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. पहिलं जे त्याचं येणं झालं 2000 वर्षापूर्वी ते मानवावर प्रेम करण्यासाठी, त्यांच्यासाठी आपला प्राण देण्यासाठी, त्यांच्यावर प्रीती करण्यासाठी झाला. दुसरं जे येणार आहे ते न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि म्हणून हा जो बंधारा आहे किंवा जो शाखा आहे ती काय करणार आहे, लोकांचा न्याय करणार आहे. धार्मिकता त्याचे वेस्टर्न आणि सत्यता त्याचा कमर, म्हणजे झाकून घेण्याचं, पांघरून घेणं किंवा वेस्टर्न आहे किंवा त्याचं रॅपिंग आहे, ते काय असणार आहे, धार्मिकता. आणि सत्यता त्याचा कमरबंद म्हणजे सत्याचं कमरबंद. आणि हा मुद्दा आपण इफिसकाराच्या पत्रामध्ये देखील पाहतो की जेव्हा आध्यात्मिक सामग्री आम्हाला शैतानाविरुद्ध घेताना काय करायचं, सत्याचं कमरबंद. तर या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे की ते सत्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, जे आम्हाला देखील ते घ्यायचं आहे. आता हे दुसरं आणि तिसरं वचन, चौथं वचन हे खूप सखोल रीतीनं त्याचं विश्लेषण करावं लागेल किंवा त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल. एका 2 मिनिटात किंवा हे शक्य नाही आहे. कारण परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा व भयाचा आत्मा त्याजवर राहील. या सगळ्या गोष्टी प्रभूकडे आहेत. तो अतिपवित्र आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये अपूर्णता नाही आहे. परिपूर्ण असं तो देवाचा पुत्र आहे. आणि परमेश्वराचं भय, देवाचं भय त्याला किती आहे, तर त्याला परमेश्वराचं भय त्याला सुगंधमय होईल. सुगंधमय चांगला श्वास, जेव्हा तुम्ही आणि मी चांगला सेंट वापरतो किंवा फुलाचा वास येतो किंवा नाही का, जे आपण वास घेतो त्यावेळेस तो आम्हाला प्रफुल्लित करतो, आनंदित करतो, उत्तेजित करतो. आणि हा जो श्वास आहे, सुगंध आहे, तो काय आहे, परमेश्वराचं भय. देवाची लेकरं या नात्यानं करिंथीच्या पत्रामध्ये संत पाऊल म्हणतो की आम्ही काय आहोत, देवाच्या ठायी असलेला आम्ही परिमल आहोत. परिमल याचा अर्थ सुगंध. आणि सुगंध काय, ख्रिस्ती व्यक्ती आपल्या संपर्कात आल्यानंतर किंवा इतर लोकांच्या संपर्कात आल्यानंतर ती समोरच्या व्यक्तीला काय वाटतं, जेव्हा त्यांना तुम्हाला भेटल्यामुळं
आनंद वाटतो, बरं वाटतं, उल्हासित वाटतं. त्याचा अर्थ देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. कारण का तर देवाच्या भयामुळं तुम्ही आणि मी आपलं जीवन त्याला आवडेल अशाच प्रकारे जगत असतो. म्हणजे ख्रिस्ताच्या ठाई आम्ही परिमल आहोत. परमेश्वराचं भय हा बाळगणारी नेमका हा प्रकार आहे की जो आज त्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. देवाच्या भयाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. सर्रासपणे आम्ही घोड चुका करतो, पाप करतो, अपराध करतो आणि तरी पण आम्ही ख्रिस्ती बनवतो. तर तो सुगंध कसा दरवळेल? तुम्हाला माहिती का की आता ह्या गोष्टी मी काही वर्षापूर्वी अनुभवलेल्या आहेत की जर एखाद्या व्यक्तीला अशुद्ध आत्मा आहे की ज्याच्या अंगामध्ये सैतान आहे, इव्हिल स्पिरिट आहे, त्या व्यक्तीच्या जवळ तुम्ही गेला तर एक प्रकारचा वाईट वास येतो, घाणेरडा वास येत असतो. पण जर तुमचं अंतकरण पवित्र आत्म्यानं भरलेलं आहे, देवाच्या स्तुतीनं भरलेलं आहे, तर त्या व्यक्तीच्या जवळ गेल्यामुळं तुम्हाला खूप आनंदी वाटतो. कारण का तर आम्ही तो ख्रिस्ताच्या मुळं आम्हाला मिळणारा जो सुगंध आहे, परिमल आहे, सुवास आहे, फ्रॅग्रन्स आहे, त्याच्यामुळं आमचं मन उत्तेजित होतं. तसंच तुम्ही आणि मी ज्यावेळेला देवाची स्तुती सहन करतो, देवाचं भय धरतो, त्यावेळेला तो आत्मा आम्हाला आमचा मन हे आनंदी करतो. म्हणून परमेश्वराचं भय त्या सुगंधमय होईल. किती लोक आम्हाला वाटतं की देवाची आज्ञा पाळण्यामध्ये मला आनंद वाटतो. की जर देवाची आज्ञा पाळतो तर मला आनंद वाटतो, देवाला देखील ते आनंदी वाटतं. तुम्हाला नव्या करारामध्ये आपण पाहतो की अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्यामध्ये तेल, सुगंधित तेल घेऊन ती स्त्री मरिया प्रभू ख्रिस्ताकडे येते आणि ते तेल, महाग तेल प्रभू ख्रिस्ता डोक्यावर ओतती, आपल्या पायावर ओतती, आपल्या केसानं त्याचे पाय पुसती. आणि का करते ती? कारण तिला प्रभू ख्रिस्तानं तिच्या पापातून तिला मुक्त केलं, तिला शुद्ध केलं. आणि ज्यावेळेला तिला त्याची जाणीव झाली त्यावेळेला ती काय करते की मी माझ्या प्रभूसाठी काय करू आणि काय नाही. इतकं तिचं एखाद्याने आपल्यासाठी खूप चांगलं मोठं काम केलं तर आपल्याला वाटतं की आपण त्याच्यासाठी काय करणं काय नाही का. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की खूप मोठं काम आहे. बऱ्याच वेळेला काही लोक गव्हर्नमेंट नोकरी मिळण्यासाठी किंवा बदली होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर आता तू माझं काम कर, तो म्हणतो मी करतो. जर त्यानं ते काम केलं तर आपल्याला किती आनंद वाटतो. असं वाटतं की त्याला आपण काय द्यावं आणि काय नाही, कारण माझं खूप मोठं काम केलं. तसंच मरियेला प्रभू ख्रिस्ताने ज्यावेळेला तिला तिच्या पापापासून मुक्ती दिली आणि तिच्या पापांची क्षमा केली, त्यावेळेला मरियेला असं वाटलं की मी त्या काळामधलं 200 रुपये म्हणजे आत्ताच्या काळात किती झाले. शिष्यांना वाटत होतं की काय असं आहे. दुसऱ्या वचनामध्ये आणि तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणजे परमेश्वराचा आत्मा जर तुम्हाला मला आहे, पवित्र आत्मा जर तुमच्या माझ्यामध्ये वस्ती करतो, तर त्यानंतर आम्हाला सुज्ञान, चांगल्या ज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा म्हणजे चांगले संकल्प करणे. चोरी करणं हा काही चांगला संकल्प नाही, भांडणं करणं चांगला संकल्प नाही, किंवा बाकीच्या ज्या अयोग्य वाईट गोष्टी करणं ते काही चांगलं नाही, दारू पिणं चांगलं नाही. सुसंकल्पाचा म्हणजे चांगलं करण्याचा जो विचार आहे तो, आणि सामर्थ्याचा आत्मा, हा देवाचा आत्मा, पवित्र आत्मा तुम्हाला मला सामर्थ्य देतो, तो शक्ती तुम्हाला मला देतो. हा सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुणामध्ये आहेत? प्रभू ख्रिस्तामध्ये आहेत. त्याचा पवित्र आत्मा त्यानं तुम्हाला मला दिलेला आहे. मी तुम्हाला पवित्र आत्मा पाठ देतो, वरून तुम्ही सामर्थ्ययुक्त व्हाल, तोपर्यंत या नगरात राहा. म्हणजे हा पवित्र आत्मा आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला मिळाला असल्यानंतर आम्हाला देवाचं ज्ञान होतं, परमेश्वराचं ज्ञान होतं, त्याचं भय आम्ही बाळगतो, त्याची आज्ञा आम्ही पाळतो. परमेश्वराचं भय आम्ही सुगंधमय करतो असं म्हटलं आता मी सांगितल्याप्रमाणे. आणि तो न्याय निवाडा करणार आहे. जुन्या करारामध्ये जे 12 छोटे संदेष्टे आहेत, छोटे म्हणजे ज्यांची पुस्तकं लहान आहेत, म्हणजे होशेपासून ते मलाखीपर्यंत,
तर या पुस्तकांमध्ये बऱ्याच वेळेला काही लेखकांनी अगदी यशायानं देखील सांगितलं की परमेश्वर येईल पुन्हा त्यानंतर न्याय करायसाठी येणार आहे आणि त्यानंतर प्रवेश कसा नव्या करा देखील आपण किती न्याय करणार आहे, न्याय करायसाठी येणार आहे. म्हणजेच इथं देखील आपण बघतो की तो न्याय करणार आहे. आता तो कसा न्याय करेल याचं स्पष्टीकरण देखील त्यानं केलेलं आहे. आणि धार्मिकता त्याचं वेस्टर्न व सत्यता त्याचं कमरबंद होईल. म्हणजे धार्मिकता म्हणजे काय, आज जग धार्मिकतेची व्याख्या कशी करतं, कसं आम्ही धार्मिक व्यक्ती आहे असं कसं ठरवतो, काय आम्ही सांगतो, देवाच्या वचनाची त्याला आवड आहे, नियमितपणे प्रार्थना करतो, नियमितपणे चर्चला जातो, नियमितपणे दान देतो, म्हणजे धार्मिक असं बऱ्याच लोकांना वाटतं. त्याहीपेक्षा जास्त धार्मिकता आहे. धार्मिकता ही आहे की ज्या ती वेस्टर्न आहे, म्हणजे त्या धार्मिकतेने तुम्ही आम्ही पूर्णपणे लपटलेलो आहोत, आमच्या पूर्ण अवतीभोवती आहे. म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा विचार करतो, त्याला प्राधान्य देतो, त्याला महत्त्व देतो आणि त्यानुसार आमचं जीवन जगतो. तर ती धार्मिकता आणि सत्य हे आम्ही बाळगतो आणि खरेपणानं बोला याच्याबद्दल सगळीकडे बोललं जातं, सत्य खरेपणा. परंतु खरा सत्य कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. आणि हे सत्य आमचा कमरबंद. ते सत्यासही आम्ही युद्ध केलं पाहिजे. किंवा कमरबंद कशासाठी, तर सैतानाविरुद्ध उभं राहण्यासाठी. आता 6व्या वचनापासून ते 9व्या वचनापर्यंत जे वर्णन केलेलं आहे, लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू तरुणसिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यास लहान मूल वळील, गाय व अस्वल एकत्र राहतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे बाळ पुरुषाच्या बुबळाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासूस करणार नाहीत. आता लांडगा आणि कोकरा जुळते का समीकरण? लांडगा हा कोकरा खाण्यासाठी असतो, म्हणजे हे पूर्ण विरुद्ध आहेत. ते बंद झालं इकडे सगळे. परंतु अस्वल म्हणा, गाय, त्यांचे बच्चे एकत्र जम बसतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, ताने बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थान तुटे मूल, पुरुषा म्हणजे खूप भयंकर विषारी साप, त्याच्या बिळाजवळ तांना मूल खेळत तर त्याच्या बुबळाला हात लावल असं म्हटलेलं आहे. आणि माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासूस करणार नाहीत. आता हे वर्णन यशया का करतोय, कशाबद्दल करतोय, कुठल्या अर्थानं करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठं होतील, देवाच्या पवित्र डोंगरावरती. तर काय म्हटलेलं आहे, माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर म्हणजे हे सगळे उपद्रव देणार नाहीत व नासूस करणार नाहीत. साप, सिंह, वाघ, लांडगा वगैरे नाश करणारे लोक, इतर प्राण्यांना मारून खाणारे लोक आहेत, परंतु हे या पवित्र डोंगरावर करू शकणार नाही. कुठला डोंगर आहे हा, तर हा सियोन डोंगर आहे, म्हणजेच स्वर्गीय यरूशलेम आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही आणि मी जाऊ त्यावेळेला अशा प्रकारचं वातावरण असणार आहे. सार्वकालिक जीवनामध्ये किंवा स्वर्गात गेल्यानंतर आम्ही काय पाहतो, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला जेव्हा प्रश्न विचारला होता की एका व्यक्तीला एका स्त्रीनं 5-6 नवरे केले, तर शेवटच्या काळी तिचा नवरा कोण असेल, शेवटच्या स्वर्गालिक जीवनाला गेल्यानंतर तेव्हा प्रभू ख्रिस्तानं काय सांगितलं, स्वर्गामध्ये त्यावेळेला लग्न करून घेणार नाहीत किंवा लग्न करणार नाहीत. दुःख, त्रास, वेदना या सगळ्या गोष्टी ज्या सध्या आम्ही उपभोगतो त्या तिथं नसणार. आणि म्हणून देवाचं पवित्र डोंगर सियोन डोंगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, स्वर्गामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं वातावरण असणार आहे. जे दुःख आहे, वेदना आहे, त्रास आहे, आजूबाजूला सध्या आम्ही पाहतो ज्या परिस्थिती आहे त्या कुठल्याच गोष्टी तिथं स्वर्गामध्ये असणार नाही. हे देवाच्या राज्याचं वैशिष्ट्य आहे, तिथं आम्ही असणार आहे. आता ह्यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळेला सध्याच्या काळामध्ये ऐकलं, एक ओळखीची व्यक्ती आहे की जे
3-4 महिन्यापूर्वी मरण पावली. बरेच काय काय आजार होते वगैरे. आणि त्यावेळेला काही लोकांचं आणि आम्ही देखील बोलताना मी विचार करत होतो की इतके आजार आहेत, इतका त्रास आहे की असं वाटतं की देवानं त्यांना लवकर नेलं हे चांगलं झालं. का? कारण पूर्णपणे हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, शारीरिक वेदना, त्रास, दुःख, आणि जर ती व्यक्ती गेली, मरण पावली, तर ती वेदनांपासून मुक्त होईल, दुःखापासून मुक्त होईल, त्रासातून मुक्त होईल. जे निराशा आहेत, खेद आहे, या सगळ्या गोष्टी असणार नाही. म्हणजे ती प्रभूकडे गेली तर अधिक चांगलं होईल, वेदनापासून तिला मुक्तता मिळेल. आज जगामध्ये पुष्कळ लोक असे आहेत, वेदना आहेत. किंवा आता करोनाच्या बाबतीत म्हटलं तर जे सिरियस पेशंट असतात त्यांना श्वास घेता येत नाही, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं, ऑक्सिजन दिला जातो, आणि जर तो काढला तर त्यांना श्वास घेता येत नाही, गुदमरून मरतात. एका व्यक्तीबद्दल टी व्हीमध्ये दाखवलं होतं की त्याला श्वास घेता येत नव्हता आणि तो तडफडून मनुष्य मेला श्वास घेता न आल्यामुळं. म्हणजे ही जीवनातले दुःख आहेत, हे खेद आहेत. पण हे सगळ्या गोष्टी सार्वत्रिक जीवनामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये असणार नाही. आनंद असणार आहे. आणखी काय असणार आहे बघा, प्रकटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय, प्रकटीकरण 22. आणि पहिल्या वचनापासून, नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. व नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातींची फळं देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्याला आपली फळं देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे कोकराचे राजस्थान असेल व त्याची दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील, त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्या दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडेल आणि ते युगानुयुग राज्य करतील. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये कशा प्रकारची स्थिती आहे? दुःख असणार नाही, शाप असणार नाही, रात्र असणार नाही, कारण खुद्द प्रभू ख्रिस्त हा त्यांच्यासाठी प्रकाश असेल. तो योहानाच्या शुभवर्तमानामध्येच म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, आणि तो प्रकाश प्रभू आम्हाला देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर 800 वर्ष 700 वर्ष हा यशया प्रभूच्या राज्याबद्दल, सार्वकालिक जीवनाबद्दल, स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगतो. आणि त्या ठिकाणचं कशा प्रकारे वातावरण असेल हेच तो सांगतो. आणि आम्हाला त्याची कल्पना दिली. आता ती 700-800 वर्ष आणि ही 2000 वर्ष, 2800 वर्ष झालीत, अजून काय नाही. परंतु प्रभूचं येणं, शेवटचा काळ येणार आहे, काळ चालू झालेला आहे. आणि सर्व प्रकारच्या आपत्ती, संकट, त्रास वगैरे सुरू होत आहे, झालेलं आहे. आणि मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रावर उठेल, प्रीतिमन कमी होईल आणि सगळ्या प्रकारचे लढाया होतील वगैरे, आम्ही ऐकू. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण अजून त्याच्यानंतर मग प्रभूचं येणं होणार आहे. तो कधी येणार हे आम्हाला माहीत नाही, परंतु तो म्हणतो की मी येईन, लवकर येईन, आणि मी चोरासारखा येईन. आणि कोणाला कल्पना करता येणार अशा ठिकाणी आमचं उद्दिष्ट, आमच्या जीवनातलं ध्येय काय असलं पाहिजे की मी जे प्रभूमध्ये जे गुण वैशिष्ट्य आहेत ते माझ्यामध्ये असावे. म्हणजे परमेश्वराचा आमचा आत्मा आमच्यामध्ये असला पाहिजे. सुज्ञानाचा, समंजसपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा, परमेश्वराच्या ज्ञानाचा, भयाचा आत्मा आमच्यामध्ये असला पाहिजे, कारण तो त्याच्यामध्ये होता. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो, मी परिपूर्ण आहे, आणि तसं म्हणून तुम्ही देखील परिपूर्ण व्हा. म्हणजे या जीवनामध्ये तुमचं माझं सगळं जे जैविक जीवन आहे, कामधंदा आहे, संसार आहे, सगळं आहे, हे करून देखील तुम्ही आणि मी चांगल्या प्रकारचं जीवन, देवाला अभिप्रेत आवडेल अशा प्रकारचं जीवन आम्ही जगू शकतो.
इथं पुढं काय म्हटलेलं आहे की माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावरती उपद्रव देणार नाहीत व नासूस करणार नाहीत, कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. परमेश्वराचं ज्ञान आम्ही मिळवून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते आम्हाला प्राप्त होतं का? आम्ही ते मनापासून त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो का? परमेश्वराचं ज्ञान म्हणजे काय? परमेश्वराचं ज्ञानासाठी नीतिसूत्र आपण बघूया. दुसरा अध्याय नीतिसूत्र आहे. पहिला अध्याय नीतिसूत्र पहिला अध्याय आणि 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होत, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. परमेश्वराचं भय जर धरलं तर आम्हाला देवाचं ज्ञान मिळवायला आम्ही सुरुवात करतो. आता इथं आपण काय बसलेले, परमेश्वराचं भयाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा आम्हाला प्राप्त होईल. सुज्ञानाचा आत्मा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कधी मिळतात? जेव्हा आम्ही देवाचं भय धरू लागतो. इथं देखील सांगितलेलं की परमेश्वराच्या भयाचा आत्मा त्याचवर राहील. आणि त्यानंतर दुसरा अध्याय नीतिसूत्र 6व्या वर्षामध्ये काय म्हटले? दुसरा अध्याय 6वं वचन. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो. सात्विकपणे चालणाऱ्याचा ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गाचे रक्षण करावे. म्हणजे परमेश्वर काय करतो? आम्हाला ज्ञान देतो. जेव्हा त्याचं ज्ञान आम्ही मिळवतो तेव्हा मग आम्हाला त्या ज्ञानानं आम्ही परिपूर्ण होतो. त्या ज्ञानामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे, सुसंकल्पाचा आत्मा आहे, सुज्ञानाचा आत्मा आहे. हे सगळे आम्हाला चालवतात. आम्हाला देवाच्या मार्गात चालण्यासाठी, देवाला संतोष होण्यासाठी आम्हाला खूप उपयुक्त आणि लाभदायक आहे. या नीतिसूत्रामध्ये ज्ञानाबद्दल म्हटलं की आपली सगळी संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर, ज्ञान संपादन कर. आणि पूर्ण 8व्या वर्षामध्ये काय म्हटलंय? माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार असे आहेत. माझ्या मुला, पापी जन तुला भुलताप देतील तर तिला वश होऊ नको. ते म्हणतील आम्हाबरोबर ये, आपण रक्तपात करण्यास टपून बसू, निर्दोष मनुष्यासाठी निष्कारण लपवून बसू, त्यास जिवंतपणेच अधोलोकाप्रमाणे घट्ट करू, गर्तेत गडप होणाऱ्याप्रमाणे सात्विकास गिळून टाकू आपणा. आणि त्याच्याबद्दलचं आणखी पुढे वर्णन आहे. म्हणजे काय तर बापाचा बोध आहे, आईचं शिकवण सोडू नको. का? आईची शिस्त सोडू नको. कारण जर आई बाप हे जर आपल्या देवावर प्रेम करत असतील, देवाच्या आज्ञांप्रमाणे चालत असेल, त्यांची मुलं देखील तशाच प्रकारे चालतात. म्हणजे बाप काय करतो तर बोध करतो मुलाला काय केलं पाहिजे, काय केलं करता कामा नये. आई त्यांना शिस्त लावते. आज आई बापाचं शिस्त आणि बोध किती मुलं ऐकतात? जे आईबाप सांगतात त्याच्या नेमकं उलटं करतात. प्लस आईबाप त्यांना सांगतात, मुलं तुम्हाला काय कळत नाही, तुम्हाला समजत नाही, तुम्ही का बसा, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. ज्या वेळेला उजळ्या पुत्रानं आपल्या संपत्तीचा अर्धा वाटा बापाकडं मागितला, त्यावेळेला बापानं त्याला परवानगी दिली, ठीक आहे घेऊन जा. मोठ्या मुलाला राग आला की बाबा मी एवढं कष्ट करतोय, मला का माझ्यासाठी काय नाही ठेवलं, ह्याला तुम्ही सगळं दिलं. त्यावेळेला बाप म्हणतो की सगळं जे आहे ते तुझंच आहे. पण धाकटा मुलगा बाहेर जाऊन सगळा पैसा
उडवून टाकतो आणि घरी येतो, कफल्ल खाऊन येतो आणि त्याला दूर दिशा असताना डुकराला टाकत असलेल्या शेंगा त्याला खाव्या लागत होत्या, इतकी त्याच्यावर वाईट परिस्थिती होती. घरामध्ये नोकर चाकर आहे, सगळं आहे, पण तिथं म्हणजे ज्या वेळेला आम्ही आईबापाची शिस्त आणि बोध अवेरतो त्यावेळेला नुकसान होतं. कारण हे ज्ञान देवानं आमच्या आईवडिलांना दिलेलं आहे. कारण ते कुणाकडून प्रभू येशू ख्रिस्तापासून, ते कुणाकडून तर देवाच्या वचनापासून. आणि म्हणून आपल्या निर्गमाच्या पुस्तकामध्ये 10 आज्ञामध्ये काय म्हटले, आपल्या आईबापाचा मान राख. ते जे सांगतात ते आपल्या मुलाच्या हितासाठी सांगतात आणि ते त्यांनी ऐकावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. पण सध्या तो काळ राहिलेला नाही. बेस्ट वेळ आम्ही देवाचं भय धरू, त्यावेळा आपोआप आम्हाला देवाचं ज्ञान प्राप्त होईल आणि मग आम्ही 10 आज्ञामधल्या ह्या आज्ञेचा देखील आम्ही अवलंब करू. महत्त्वाचं म्हणजे या अनेक गोष्टी या 11व्या अध्यायामध्ये भरलेल्या आहेत. समृद्ध जितकं आम्ही बोलावं त्याचं तितकं कमी आहे. तरी पण याच्याबरोबर आणखी पुन्हा नंतर कधीतरी मी बोलेन. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानानं पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समयी असे होईल की राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या यशाच्या धुमाऱ्याला राष्ट्र शरण येतील, त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. आणि ही राष्ट्र एक दिवस काय करणार आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणार आहेत, त्याच्या पायाजवळ येणार आहेत, त्याला शरण येणार आहेत. कारण आता त्या उजळ्या पुत्रासारखं होत चाललंय. मला माझा वाटा पाहिजे, माझं लाईफ मला एन्जॉय करायचं आहे, तुम्ही मला शहाणपण शिकवायचं नाही, तुम्ही मला सांगायचं नाही. ज्यावेळेस तो सगळं उडवून बसतो, मजा करतो, ऐश करतो, नंतर काय होतं, ज्यावेळेस त्याला आपल्या बापाच्या घराची आठवण येते त्यावेळेस तो भिकाऱ्यासारखा जातो आणि बापाला काय म्हणतो, बाबा मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यासाठी मी योग्य नाही आहे, मला तुमच्या घरात तुमच्याकडं एका नोकरासारखं मला ठेवा. पण बाप प्रेमानं म्हणतो की नाही, तू माझा मुलगा आहेस आणि तू मेला होतास, तू जिवंत मला सापडला, हरवला होता तो सापडला आहे. हा बापाचा दृष्टिकोन, हा देवाचा दृष्टिकोन आहे. आम्ही कितीही कसंही वागलो पण शेवटी जर आम्ही नंतर काही काळानं आम्ही प्रभूकडे जातो तर तो आम्हाला स्वीकारतो. म्हणजे ईशायाच्या गुंढ्याला धुमारा फुटे, ईशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्र शरण येते. याचा अर्थ राष्ट्र म्हणा, देव लोक म्हणा, जगातले सगळे लोक जे येशू ख्रिस्ताला मानत नाहीत, जे त्याचा द्वेष करतात, जे काही लोक त्याच्यावर प्रेम करतात, या सगळ्यांना एक दिवस प्रभूच्या पायाजवळ यायचे. त्यांना प्रभूला शरण येणं भाग आहे. आणि शेवटच्या काळामध्ये दुसरं कोणीही उद्धार करू शकणार नाही, कोणीही आम्हाला सहाय्य करू शकणार नाही, केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून परमेश्वराला शरण जाणं, प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाणं, आपलं जीवन नव्यानं समर्पित देवाला करणं, आपल्या दुष्ट आणि वाईट मार्गापासून परावृत्त होऊन प्रभूच्या मार्गात चालणं, याच्यासारखा दुसरा आनंद, समाधान आणि आशीर्वाद कशात. देवबाप करो आणि या वचनांच्या द्वारे प्रभू आम्हाला अधिक मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र जिवंत देव बाप्पा, तुला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्वका असो. देव बाप्पा तुझी स्तुती असो. प्रभू तुझी सुंदरशे वचनं देव बाप्पा आम्ही ज्यावेळेला वाचतो, आम्ही त्याच्यावर मनन करतो, त्यावेळी ते खूप प्रभू आम्हाला आनंद देतात, दिलासा देतात. प्रभू आमची जोच्या सांगतो की परमेश्वराचं भय आम्हाला आमच्यासाठी सुगंधमय असं होईल. ओ दे बाप्पा, तुझी वचनं किती मधुर आहेत ते बाप्पा, किती गोड आहेत, किती आशीर्वादित आहेत ते बाप्पा, किती समाधान देणारे आहेत. आमच्या सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये, निराशेच्या प्रसंगामध्ये, आमच्या दुःखामध्ये आम्हाला धीर देणारे, आधार देणारे आहेत दे बाप्पा. आणि म्हणून कार म्हणतो, कारण ती पवित्र आहेत, तुझ्या मुखातून आलेली, तुझ्या सेवकांनी लिहिलेली वचनं आहेत. आणि म्हणून तिथं आम्हाला दिलीच आमच्या जीवनासाठी, म्हणून तुझं उपकार म्हणतो. हे जे प्रभुवचन आम्ही मनन केलेलं आहे दे बाप्पा, त्यावर तुझा आशीर्वाद पाठवते प्रत्येकासाठी, ऐकणाऱ्यांसाठी आणि प्रभू माझ्यासाठी देखील आशीर्वादित कर, अशी तुला विनंती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणतोय, आम्ही. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे,
आणि जसे आम्ही आपल्याला सोडले आहे तसे तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता नको तर आम्हास वाईटापासून सोड कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे आमेन. आता देव बापाची प्रीती प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचे सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत असो आमेन. Praise the Lord. Praise the Lord. ऐकायचं का? Praise the Lord. देवा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव.